हरे कृष्णा. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण गीतामृत या मालिकेमध्ये 14व्या अध्यायातील 14वा श्लोक पाहणार आहोत. आवाज येतोय ना आता? ओके. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 14 गुणत्रय विभाग योग यामधील 14वा श्लोक पाहणार आहोत. यदा सत् प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमं विदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. अर्थ, जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य: सत्वगुणी मनुष्याला ब्रह्मलोक, जनलोक इत्यादींसारख्या उच्चतर लोकांची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो दैवी सुखाचा उपभोग घेतो. अमलान हा शब्द महत्वपूर्ण आहे. त्याचा अर्थ रज आणि तम या गुणांतून मुक्त असा आहे. भौतिक जगतामध्ये अशुद्धता आहे, परंतु सत्वगुण हा भौतिक जगतातील सर्वाधिक शुद्ध गुण आहे. निरनिराळ्या प्रकारच्या जीवांसाठी निरनिराळ्या प्रकारचे ग्रहलोक आहेत. ज्यांचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो त्यांची महान भक्त आणि महर्षी निवास करीत असलेल्या उच्चतर लोकांमध्ये उन्नती होते. तर आपण श्रील प्रभुपाद यांच्या तात्पर्यावरून या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याला सत्व, रज, तम या गुणांबद्दल आता बऱ्यापैकी समजलेलं आहे आणि हे पण लक्षात आलेलं आहे की सत्व, रज आणि तम हे गुण कसे आहेत, तर ते केवळ आपल्याला बांधून ठेवणाऱ्या सोन्याची, चांदीची, लोखंडाची अशी साखळीच आहे. त्यामुळं जसं एखादा कैदी हा खूप मोठा गुन्हा केला आहे आणि एका तुरुंगामध्ये कैद झालेला आहे, परंतु त्याच्या वर्तणुकीवरती लक्ष ठेवण्यात येतं आणि मग त्याची चांगली वर्तणूक असेल तर मग त्याची शिक्षा थोडीशी किंवा थोडी कमी केली जाते किंवा खूप चांगली ट्रीटमेंट मिळू शकते किंवा कुठल्या मोठ्या कारागृहातून पोलीस कोठडीमध्ये अशा प्रकारचं थोडस काय म्हणतो आपण त्याचं प्रमोशन होतं. पण काय असतं तर ती कैदच असते आणि तो जो पिरियड असतो की एवढे वर्ष कैद, मग त्याचं फक्त ते काय होतं तर एका घरातून दुसऱ्या घरामध्ये केवळ त्याला प्रवेश दिला जातो आणि त्यानुसार त्याच्या फॅसिलिटीज पण तशा पद्धतीने तिथं दिल्या जातात. तर आपल्याला सुद्धा आपण काय आहोत तर या मायादेवींच्या कैदेमध्ये कैद झालेले आपण जीव आहोत आणि आता आपण देखील जर सत्वगुणामध्ये सातत्यानं राहिलो तर मग आपली दुसऱ्या घरामध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो आणि तेच जर वाईट कृत्य केलं तर मग रज आणि तमो म्हणजे थोड्या अवनत घरामध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. तर आता हे घर कुठली आहेत तर आपण ज्याला म्हणतो ना त्रिलोक किंवा 14 भुवन असं म्हणतो. तर आता आपल्याला भूलोक हा जो आहे तो मध्यभागी आहे, पृथ्वीलोक, आणि त्याच्यावरती
वरती काही भुवन किंवा घरं आहेत आणि खाली काही घरं आहेत. तर आपण चांगलं जर आपण व्यवस्थित वागलो आणि खूप सारं पुण्य कमवलं तर आपल्याला उन्नत ग्रहामध्ये आपल्याला प्रवेश दिला जातो. आणि तेच जर आपण वाईट वागलो तर मग आपल्याला खालच्या स्तरावरच्या घरांमध्ये प्रवेश दिला जातो. तर आता हे कधी होतं तर आपलं पृथ्वीच्या ग्रहावरचं जेवढं काही आपलं भोग आहेत ते संपल्यानंतर, अर्थात आपला जेव्हा मृत्यू होतो. मग आता मृत्यू होतो म्हणजे काय होतं तर मुख्य हा प्रवास आहे. एका घरातून दुसऱ्या घरामध्ये जाण्याचा हा प्रवास आहे. तर कोण प्रवास करते? प्रवासी कोण आहे तर आत्मा आहे. मग आत्मा आहे आणि त्याला काहीतरी तो कुठून प्रवास करतोय तर तो एक शरीर त्याचं आवरण किंवा असं एक वाहन घेतो, शरीर नामक वाहन घेतो. आणि मग त्या वाहनातून तो त्या त्या ठिकाणी तिथे राहतो. मग पृथ्वी लोकावर आहेत म्हणून आपलं शरीर कसं आहे तर पार्थिव असं शरीर आहे. मग मृत्यूच्या वेळेस काय होतं तर हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आणि आत्मा हे काय होतात विलग होतात. आणि आपण जे काही संस्कार करतो नंतर अंतिम संस्कार हे कशावर करतो तर त्या स्थूल शरीरावरती किंवा स्थूल शरीर आपण ते मग पंचत्वात विलीन झालं असं अशा पद्धतीने आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय ती विलगीकरणाची प्रक्रिया म्हणजे मृत्यू आहे. मग तिथे हा मेडिएटर कोण आहे तर सूक्ष्म देहातील हा मन जो आहे हा त्या सगळ्यांना सांधणारा एक दुवा आहे. आणि तो जर सत्वगुणामध्ये असेल तर त्या आत्म्याला चांगल्या घरामध्ये किंवा उन्नत ग्रहांमध्ये प्रवेश मिळतो. आणि तो जो मेडिएटर किंवा मन जे आहे हे जर दूषित असेल रजतम गुणांनी तर मग त्या प्रकारची अधोगती होते. तर आता आपण या श्लोकामध्ये मुख्यतः सत्वगुणाबद्दल पाहणार आहोत. तर कालच भागवतम मध्ये श्रीमान नंदतुला प्रभूंनी 2-3 मुद्दे खूप छान सांगितलेले. तर त्यातला एक मुद्दा होता की एक मनुष्य असतो आणि त्याला राजाशी संवाद साधत असतो तो, म्हणजे तो पकडलेला गेलेला असतो. आणि मग त्याला जेव्हा दरबारात आणलं जातं तेव्हा ह्याची भाषा त्यांना कळत नाही, त्यांची ह्या मग त्यांच्यामध्ये कोण असतं तर एक ट्रान्सलेटर असतो. मग राजा त्याला सगळं विचारतो की काय झालं, कुठं ते धन मिळालं आणि मग ते कुठं लपवून ठेवलंय. आणि मग तो सांगतो की असं असं तिथे एक वडाचं झाड आहे त्याच्या पायथ्याशी मी ते लपवून ठेवलंय. आणि हा मेडिएटर किंवा हा ट्रान्सलेटर काय करतो ते सांगतच नाही. आणि तो उलट सांगतो की मी का सांगू म्हणून, मी सांगणार नाही आणि तुम्ही विचारणारे कोण, अशा पद्धतीने काहीतरी विचित्र काहीतरी उत्तर देतो. आणि त्याची शिक्षा त्या माणसाला भोगावी लागते. मग हा जो मधला दुवा आहे हा कसा आहे हे महत्वाचं आहे. त्यामुळं मनाचा इथं रोल खूप महत्वाचा आहे. मन जर सत्वगुणामध्ये असेल तर मग तो त्या आत्म्याला योग्य दिशेने घेऊन जाईल. आणि त्याच्यावरती जर वाईट संस्कार झाले किंवा त्याचं वाईट ह्यानी जर हेतू असतील त्या मनाचे तर मात्र तो या आत्म्याचा प्रवास हा विचित्र दिशेला घेऊन जाईल. त्यामुळं ह्या मनाचं स्थान किंवा मनावरती संस्कार खूप महत्वाचे आहेत. मग त्यातलाच हा सत्वगुण हे जेव्हा प्रबळ असतो. सत्वगुण म्हणजे काय की ज्यांचं मन किंवा जी व्यक्ती ही नेहमीच पुण्यकारक गोष्टी करत असते किंवा पुण्यकारक गोष्टींचा विचार करते, थोडक्यात चांगला विचार करते आणि ते लोककल्याणार्थ किंवा जनकल्याणार्थ असे विचार असतात. आणि आपल्याला आतापर्यंत माहितीये की सत्वगुणी व्यक्ती कसा असला पाहिजे. तर त्या पद्धतीने म्हणजे सगळंच खूप चांगलं तर अशी व्यक्ती असेल तर मग त्या आत्म्याचा प्रवास उच्च लोकांमध्ये होतो. म्हणजेच कुठले तर जनलोक असेल किंवा तपलोक असेल किंवा सत्यलोक असेल, ज्याला आपण 3 लोक म्हणतो ना.
तर जनलोक म्हणजे काय, तर जिथं सनकादी ऋषींचं वास्तव्य आहे. तपलोक म्हणजे वैराजाती देवतांचं तिथं वास्तव्य आहे. आणि सत्यलोक किंवा त्याला आपण ब्रह्मलोक म्हणतो, जिथे स्वतः ब्रह्माजी आहेत. किंवा जे जे आपण म्हणतो ना की 14 भुवन. हा, तर मग आपण एक तो श्लोक आहे ना गायत्री मध्ये, भूर्भुव स्वहा तस्य वितुर्वरेण्यम, असा जो श्लोक आहे, तर त्यातला भूलोक म्हणजे पृथ्वी, तो मध्ये आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती काय आहे, तर भुवर्लोक, तर म्हणजे पृथ्वी आणि सूर्य, थोडक्यात अंतरिक्ष देवता जिथं वास करतात तो भुवर्लोक. त्याच्यानंतर स्वरलोक किंवा स्वर्गलोक. त्याच्यानंतर महरलोक जिथं सिद्धगण आहेत, भृगु ऋषींसारखे. त्याच्यानंतर तपलोक आणि मग सत्यलोक. तपलोकामध्ये आपण म्हणलं की वैराजाती देवतांचं वास्तव्य, आणि सत्यलोक म्हणजे ब्रह्माची. तर अशा प्रकारे थोडक्यात काय की उन्नत ग्रहांवरती आपला प्रवास होतो, किंवा आपल्याला अजून चांगलं घर मिळतं थोडक्यात. म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात की आपल्याला माहितीये की चंद्रावरची मोहीम म्हणा किंवा मंगळावरची मोहीम, ह्या ज्या मोहिमा आहेत, तर मनुष्य म्हणजे चंद्रावरचं जमीन सुद्धा विकणं असा प्रकार आपल्याला म्हणजे त्याची पण जाहिरात होते असं आपण पाहतो. तर श्रील प्रभुपाद यांनी इथं खूप महत्वाचं सांगितलेलं आहे की ह्या उच्चतर ग्रहांवरती जाण्यासाठी खर तर तंत्रज्ञानानं आपण केवळ त्या गोष्टींची माहिती किंवा अगदी जुजबी आपण त्या गोष्टींचं माहिती मिळवू शकतो, परंतु ऍक्च्युअल त्या ग्रहामध्ये जेव्हा प्रवेश करायचा असतो किंवा तिथं वास्तव्य करायचं असतं, तेव्हा मात्र आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या अशाच प्रकारच्या प्रक्रियेमधनं जावं लागतं. आणि जेव्हा सत्वगुणामध्ये आपला मृत्यू होतो, तेव्हा आपण अपेक्षा करू शकतो की आपण या उच्च ग्रहांवरती आपण वास करू शकतो म्हणून. तर या दृष्टीने आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जर सत्वगुणात राहिलो तर मात्र आपण ही अपेक्षा करू शकतो. मग आता सत्व, रज, तम आणि त्याच्या अजून वरती काय आहे, तर शुद्ध सत्वगुण. शुद्ध सत्वगुण म्हणजे ज्याला आपण जिथे भक्ती आहे, तर तो शुद्ध सत्वगुण असं आपण आपल्याला म्हणता येईल. तर मग आता सत्वगुणामध्ये आपण या लोकांमध्ये प्रवेश केला असं आपण गृहीत धरूया. मग तिथे गेल्यानंतर आपलं मुख्य काय आपल्याला शोधायचंय, तर म्हणजे एखादा मनुष्य असेल तर त्याच्या इंद्रियांचं आवड काय असते, तर त्या इंद्रियाच्या विषयांशी जेव्हा संपर्क येतो आणि त्यातनं मिळणारा जो आनंद आहे, तर त्या इंद्रियाचं काम ते आहे, किंवा त्या विषयाचा उपभोग घेणं हे त्या इंद्रियासाठी सुखदायक गोष्ट असते. त्याच्यानंतर बुद्धीसाठी काय असतं, तर सतत काहीतरी ज्ञान ग्रहण करणं हे बुद्धीचं खाद्य आहे. परंतु आत्म्याचं खाद्य काय आहे, तर प्रेम आणि समाधान. या जर दोन गोष्टी मिळाल्या तर मग आपण आत्म्याला संतुष्टी किंवा आपण खऱ्या अर्थानं समाधानी किंवा संतुष्टी किंवा आनंदी राहू शकतो. तर आता हा प्रवास आहे तो आत्म्याचा आहे. आणि आता आत्म्याला काय मिळालंय, तर एक छान घर मिळालेलं आहे. पण मग तिथे त्याला काही दिवस तो राहील तिथे, परंतु ह्या दोन गोष्टी मिळवायच्यात, एक तर समाधान मिळवायचे आणि दुसरं म्हणजे प्रेम. तर ते मिळणं तिथे शक्य आहे का, तर काही प्रमाणामध्ये मिळेल, परंतु पूर्णपणे या गोष्टी मिळणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे आपण थोडस की त्या घरामध्ये ते 100% आपल्याला फलदायी आहे का याचा आपण विचार करतोय. तर तिथे पूर्णपणे आपल्याला आनंद, समाधान, प्रेम मिळणार नाही. हे हे एक. दुसरं, मिळालं तरी सुद्धा ते शाश्वत आहे का, नाही. कारण या सृष्टीचे जे दुय्यम कर्ता आहेत म्हणजे स्वतः ब्रह्माजी, तर ते सुद्धा या जन्म मृत्यूच्या चक्रामधून जात असतात. म्हणून तर
ते हिरण्यकशिपूला अमरत्वाचा वरदान देऊ शकले नाही. त्यामुळं स्वतः ब्रह्माजी हे पद शाश्वतपणे निभावू शकत नाहीत, त्यांचा देखील मृत्यू होतो. तर आपण याच घरांमध्ये आहोत जिथे आपल्याला कदाचित काही क्षणांपुरतं समाधान, खूप आनंद मिळाला, तरी तो शाश्वतरित्या टिकणारा आहे का? नाही. म्हणल्यानंतर त्या घरामध्ये 100% आपल्याला फलदायी आहे का? तर नाही. वास्तुदोष आहे थोडक्यात. त्यामुळं हे 2 तर वास्तुदोष आपल्याला आढळले. मग मग जी गोष्ट अशाश्वत आहे किंवा जी गोष्ट आपल्याला पूर्णपणे संतुष्टी देऊ शकत नाही, मग खरा आनंद काय आहे हे शोधण्याचा आपला प्रवास चालूच राहणार आहे. त्यामुळं एक लक्षात घेणं गरजेचं आहे की केवळ शुद्ध सत्वामध्ये मृत्यू झाला म्हणजे आपण परिपूर्णत्व गाठलं असं होत नाही. मग आता यातली आपल्याला भागवतम मध्ये आपल्याला म्हणजे आपण वारंवार ऐकले की भरत महाराजांचं उदाहरण, त्यांचा जेव्हा मृत्यू झाला खरं तर तो सत्वगुणामध्येच झाला ना, कारण त्यांच्या मनामध्ये करुणा होती, पण त्या करुणेचं म्हणजे त्या सत्वगुणाचं म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्यांनी सत्वगुणामध्ये कार्य केलेलं आहे. परंतु मृत्यूच्या वेळेस काय झालं की तो सत्वगुण हा काय झाला, एक आसक्तीचं कारण बनला. आणि मग ती आसक्ती त्या हरणाच्या पिल्लावरती ती आसक्ती झाली आणि अंतिमतः त्यांचं उलट पतन झालं आणि एका हरणाचा त्यांना जन्म घ्यावा लागला. दुसरं, आपण या स्थितीमध्ये म्हणजे देवी देवतांच्या ग्रहावरती आहोत म्हणून मग आपल्या हातनं चुका होणं अगदी अशक्य आहे असं होतं का? तर तसंही नाही. म्हणजे आपल्याला नलकुबेर मणिग्रीव यांची गोष्ट माहितीये की ते म्हणजे साक्षात देवता आहेत. तर म्हणजे कुबेरांचे पुत्रच आहेत. तर म्हणजे यक्षपुत्र म्हणू शकतो आपण. मग ते जेव्हा जलक्रीडा करत असतात आणि निर्वस्त्र असतात आणि तिथून नारद मुनी जात असतात, तेव्हा त्यांना आदर देणं हे ते पूर्ण विसरून गेलेले असतात, इतके ते उन्मत्त असतात. स्वतःच्या पदासाठी किंवा पदामुळं असेल किंवा विषय उपभोग याच्यामध्ये आसक्त असल्यामुळं ते दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना काय होतं, तर हजारो वर्ष निर्वस्त्र अशा अवस्थेमध्ये एका झाडांच्या रूपामध्ये त्यांना जन्म घ्यावा लागतो आणि त्या स्थितीमध्ये त्यांना राहावं लागतं. मात्र चेतना मात्र म्हणजे त्यांना ते सगळं आठवत असतं पूर्वीचं, परंतु ते हलू शकत नाही. तर अशा पद्धतीने त्यांचं एक प्रकारे म्हणजे अर्थात तो वेगळा विषय की नारद मुनींचा तो शाप देखील वरदान कसं ठरू शकतं हे आपण पाहू शकतो. परंतु एका अर्थानं बाह्य दृष्टीने असं जर पाहिलं आपण तर एक प्रकारचं ते देखील एक मोठी चूक आहे आणि त्याच्यामुळे त्यांना या कठीण यातनेतनं खरं तर जावं लागतं. त्याच्यानंतर ऋषींचा लोक आहे, आपण म्हणतो की ऋषीमुनी पण आपल्याला म्हणजे ऋषी देखील वास्तव्य करतायत. मग ह्या ऋषींकडनं कधी चूक होत नाही का? तर होते. दुर्वासा मुनींचं आपल्याला माहिती उदाहरण की अंबरीश महाराज हे जेव्हा पारणा समय असतो एकादशीच्या नंतर द्वादशीला आणि त्यावेळेत दुर्वासा मुनी जेव्हा येतात आणि ते म्हणतात की मी स्नान करून येतो आणि अंबरीश महाराज त्यांची वाट पाहतात की एकतर आधी निर्जल केलेला असतो एकादशीचं व्रत आणि पारणा समय तर जवळ आलेला असतो. तर मग ते सगळ्या त्यांच्या ब्राह्मणांना त्यांचं गुरूंना त्यांचं मार्गदर्शन घेतात आणि केवळ 1-2 थेंब जलग्रहण करतात आणि तो पारणा करतात आणि तेवढ्या एका गोष्टीवरून दुर्वासा मुनी अंबरीश महाराजांना ठार मारण्यासाठी त्या असुराची उत्पत्ती करतात आणि मग तिथे प्रत्यक्षात भगवंतांचं सुदर्शन चक्र मदतीला धावून येतं. तर याचा अर्थ ऋषींकडून देखील चूक होऊ शकते. मग आपल्याला
ऋषी लोक किंवा तिथलं घर हे पूर्णपणे म्हणजे निर्दोष आहे का, तर नाही. त्याच्यानंतर या सृष्टीचे जे दुय्यम करता आहेत ब्रह्माजी, ते स्वतः देखील मोहित होतात. ब्रह्मविमोहन लीलेमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ते भगवंतांना देखील ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी त्यांचे जे गोपमित्र आहेत किंवा गायी आहेत, वासरं आहेत, त्यांना त्यांच्यापासून एक क्षणासाठी, त्यांच्यासाठी एक क्षण, परंतु पृथ्वीवरचा 100 वर्ष जवळजवळ, तर तेवढं सॉरी 1 वर्ष तेवढं ते दूर सारलेलं असतं. आणि ती ब्रह्मविमोहन लीलेमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ब्रह्माजी देखील भ्रमित झालेले दिसतात. त्याच्यानंतर देवतांचे राजा इंद्र हे देखील ब्रजवासियांवरती नाराज होऊन संवर्तक नावाचे ढग तिथे वर्षाव करतात आणि वृंदावनला जलमय करण्याचा किंवा जलसमाधी देण्यासाठी प्रयत्न करतात. आणि तिथे देखील खर तर त्यांचा अहंकार भगवंत नष्ट करतात. तर अशा प्रकारे देवता असू देत, ऋषी असू देत किंवा स्वतः ब्रह्माजी असू देत, हे देखील चुका करताना किंवा अर्थात ते भगवंतांच्या लीला आहेत, परंतु एक प्रकारे आपण पाहू शकतो की ते देखील मोहित होत आहेत आणि एका दृष्टीने ते देखील सदोष कृत्य करताना आपल्याला लक्ष देतात. मग सत्वलोकामध्ये आपण जर उन्नती, म्हणजे सत्वलोकामध्ये जर आपला मृत्यू झाला तर आपल्याला अशा पद्धतीचं हे उन्नत जे ग्रहलोक मिळणार आहेत, मग ते आपल्याला पूर्णपणे समाधान, आनंद, प्रेम देऊ शकतील का, तर नाही. आणि त्याची आपल्याला इच्छा आहे का, तर नाही. कारण तिथे जाऊन देखील आपलं पतन होऊ शकतं, आपल्या हातून चुका होऊ शकतात आणि जरी या 2 गोष्टी झाल्या नाहीत तरी देखील ते स्थान शाश्वत नाही. त्यामुळं हा वास्तुदोष आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग यातून बाहेर पडून शुद्ध सत्वामध्ये किंवा भक्ती मार्गामध्ये जर आपण राहिलो तर मात्र आपल्याला खरोखर म्हणजे या जेलमधल्या चांगल्या सुविधांचं उपभोग घेण्याऐवजी या जेलमधूनच सुटका हवी आहे. अशा पद्धतीने जर आपल्याला काही मार्ग मिळत असेल, काही आपल्याला उपाययोजना मिळत असेल, तर मग आपण ती का सोडली पाहिजे, तर नक्कीच नाही. तर काल प्रभूजी अजून एक उदाहरण खूप छान देत होते की आपण एखादं स्वप्न, समजा आपली मैत्रीण एक खूप छान स्वप्न पाहतीये आणि स्वप्नामध्ये ती असं हसतीये आणि खूप छान घर बांधलंय मी, अशा पद्धतीचं काहीतरी बडबड करते. तर आपल्याला इच्छा होईल का की अरे खूप छान स्वप्न पाहतीये, तर आपण हिला उठवावं, स्वप्नातनं जागं करावं, अशी आपली इच्छा होईल का, तर नाही होणार. पण तीच जर वाघ आला म्हणून घाबरली आणि वाचवा वाचवा असं करू लागली तर आपण, किंवा दचकली तर आपण काय करू की तिला हलवून हलवून उठू, अरे अगं तू स्वप्न पाहतीयस म्हणून. तर आपण काय करतो की अहिक सुख असेल तर आपण त्या व्यक्तीबद्दल आपल्याला, म्हणजे तो रममाण झालेला आहे म्हणून आपण त्या ह्याच्यामध्ये त्याला डिस्टर्ब करत नाही. आणि जर एखादा व्यक्ती दुःखामध्ये असेल तर मात्र आपण त्याच्या मदतीसाठी धावून जातो. परंतु आपले गुरु किंवा आपले आचार्य जे आहेत आणि स्वतः भगवंत हे काय करतायत, तर स्वप्न हे चांगलं स्वप्न जरी असलं किंवा वाईट स्वप्न असलं तरी देखील त्या स्वप्नातनं जागे करण्यासाठी आपल्याला मदतीसाठी धावून येतात. म्हणजे एक जगन्नाथेश्वरी माताजी म्हणून आहेत, तर त्यांनी त्यांच्या ऑफरिंग मध्ये सांगितलेलं की श्रील प्रभुपाद हे जेव्हा लंडन मधून असं कार मधून जात होते आणि आजूबाजूला जेव्हा त्यांनी खूप असं टोलेजंग अशा इमारती आणि खूप असं
सुखसोयींनी युक्त असं जेव्हा वातावरण पाहिलं, तेव्हा ते म्हणतात की या लोकांना मदतीची गरज आहे म्हणून. आणि तेव्हा त्या माताजी म्हणाल्या की मला तेव्हा समजलं की मी ज्याला सुख किंवा किती चांगलं भाग्य असं समजत होते, ते मात्र श्रील प्रभुपादांच्या दृष्टिकोनातून काय होतं की अरे, या लोकांना मदतीची गरज आहे आणि हे लोक मायेच्या अधीन आहेत. तर एका आचार्यांचा, गुरूंचा हा दृष्टिकोन असतो की स्वप्न हे कितीही चांगलं असू देत, कितीही वाईट असू देत, तर त्या स्वप्नातून जाग करायचे आणि तुम्ही केवळ या भौतिक जगामध्ये, स्वप्नवत जगामध्ये आलेला आहात आणि आपली खरी स्वरूप स्थिती किंवा खरं शाश्वत स्वरूप काय आहे किंवा सत्य जीवन काय आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला वारंवार जीव जागो, जीव जागो म्हणून आपल्याला ते उठवतायत आणि म्हणतात की हे तुमचं घर नाहीये, हे जेल तुमचं घर नाहीये आणि या जेलमध्येच तुम्ही कुठल्या चांगल्या सुविधांसाठी प्रयत्न करणं हे अपेक्षित नाहीये. त्यामुळे सत्वगुणामध्ये जरी कार्य केलं तरी सुद्धा एक प्रकारचा अहंकार निर्माण होऊ शकतो की अरे, मी आज गरिबांना मदत करण्यासाठी खूप सारी अन्नछत्र चालवतीये किंवा रुग्णांना मदत करण्यासाठी मोफत आरोग्य सेवा देत आहे किंवा लोक सुशिक्षित होण्यासाठी खूप साऱ्या शाळांना देणग्या देत आहेत. तर हे सत्वगुणातील जरी कार्य असलं तरी सुद्धा ते आसक्ती निर्माण करू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहंकार निर्माण करू शकतं आणि त्याची परिणती ही पुन्हा पुन्हा त्या जेलमध्येच, इकडच्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये अशा पद्धतीने त्या जीवनचक्रामध्ये आपण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकणं, अशा पद्धतीने आपला हा प्रवास पुन्हा पुन्हा, जसं ते जायंट व्हील असतं की खाली असलेल्या पाळण्यातलं काही दिवसांनी वरती जाईल, वरचा खाली येईल, अशा पद्धतीने आपण जोपर्यंत ह्या चक्रातून खाली उतरत नाही तोपर्यंत खर तर आपला हा आत्मा हा बद्ध अवस्थेमध्येच प्रविष्ट होतो आणि आत्म्याचं जे शोध कार्य आहे त्याला काय हवंय तर शुद्ध प्रेम पाहिजे आणि शुद्ध निर्भेळ आनंद पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तिमय सेवा पाहिजे. या 3 गोष्टी असतील तर तो आत्मा हा शाश्वतरित्या त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये सच्चित आनंद या स्थितीमध्ये राहू शकतो. त्यामुळं आपलं हेच काम आहे की आपल्याला रज आणि तमोगुणामध्ये आपल्याला उद्या परवा कळेलच की कशा पद्धतीने अधोगती होते. तर आपल्याला ते तर उद्दिष्ट नाहीच आहे, परंतु सत्वगुण, पुण्यकर्म, बरेच म्हणतात ना की आपलं कार्य काम करत राहा, चांगलं काम करत राहा, हेच तर भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. तर तसं नाही. तर भगवंत म्हणतात की सगळ्या कार्याचं केंद्रबिंदू मला ठेवा आणि हे आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळे सत्वगुणामध्ये मृत्यू हे आपलं उद्दिष्ट होऊ शकत नाही. तर हा वास्तुदोष पत्करून आपण आता आपल्याला ते घर नकोय. मग आपल्याला काय करायचंय तर मी सत्वगुणात आहे, रजोगुणात आहे की तमोगुणात आहे, याच मला फारसं काही घेणं देणं नाहीये. पण मला आता या जेलमधून बाहेर पडायचंय. मी माझ्या घरी गेल्यानंतर मला जे काही तिथं स्थान आहे तर त्या पद्धतीने मी माझ्या वरिष्ठांचं, आई वडिलांचं ऐकलं, मोठ्या भावांचं, बहिणीचं ऐकलं म्हणल्यानंतर मग मी मार्ग चुकण्याचा संबंध येऊ शकेल का तर नाही. मग आपल्याला तेच तर करायचंय, आपल्याला भगवत धामात जायचंय आणि भगवंतांच्या परिवारामध्ये आपल्याला काय करायचं तर सेवा करायची. आणि मग त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या तर मग आपण पुन्हा एकदा वाट चुकण्याचा प्रश्न येईल का तर नाही. मग आपल्याला या जीवनामध्ये काय करायचं तर त्या गोष्टींची थोडीशी सवय लावून घ्यायची. की आता माहितीये की शुद्ध सत्वामध्ये, भक्ती मार्गामध्ये आपल्याला सतत सातत्यानं राहायचंय. मग आपण फार विचार करायचाय का सत्व रज तमचा तर नाही. मग आता याच्यामध्ये खूप साध्या साध्या गोष्टी आहेत की जेव्हा आपल्याला मंदिरामध्ये एखादी सेवा करायची तर कुणाला चांगली रांगोळी काढता येते तर मग असं विचारलं जातं का
तुम्ही पापी नाही आहेत ना, किंवा तुम्ही सत्वगुणामध्ये आहात ना, तरच तुम्ही ही सेवा करू शकता, असं विचारलं जातं का? तर नाही. सहजपणे रांगोळीची सेवा दिली जाते, हार 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 करण्याची सेवा दिली जाते. काही जुजबी नियम आहेत, परंतु अगदी खूप खूप कडकपणे आपल्याला विचारलं जातं का? मोठा उत्सव असेल तेव्हा प्रत्येकाला काही ना काही सेवा मिळते. आणि ही जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपोआपच आपण सत्व रजतम आणि या सत्वाच्या पण पलीकडे असणार शुद्ध सत्व किंवा त्रिगुणांच्या पलीकडे असणार जे आध्यात्मिक जगत आहे त्याच्यामध्ये आपण प्रविष्ट होतो. आता परमपूज्य राधानाथ महाराज हे खूप छान एका प्रवचनामध्ये फ्लॉवर फेस्टिवलच्या प्रवचनामध्ये सांगत होते की कशा पद्धतीने जेव्हा आपण फ्लॉवर फेस्टिवल मध्ये काय करतो की खूप साऱ्या फुलांच्या पाकळ्या आपण करतो आणि त्या पाकळ्यांचा आपण भगवंतांना त्याचा अभिषेक करतो. तर हे जेव्हा फ्लॉवर फेस्टिवल होतं साधारण डिसेंबरच्या दरम्यान होतं की थंडीच्या दरम्यान अशा पद्धतीने फ्लॉवर फेस्टिवल होत असतं. तर त्याच्यामध्ये महाराज सांगत होते की आपल्याला एखादी सेवा करायची असेल तर त्याचं कला कौशल्य हे शिकावं लागतं. म्हणजे आता मला ही गीतामृतची सेवा करायची आहे, तर मला किमान त्या श्लोकाचा काय अर्थ आहे हे तरी पहिल्यांदा समजून घ्यावं लागतं. म्हणजे काही ना काहीतरी किंवा बोलता आलं पाहिजे, ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे. म्हणजे थोडक्यात काहीतरी थोडं का होईना एक त्यातलं स्किल हवं असणं महत्वाचं आहे. मग फ्लॉवर फेस्टिवल जर पाहिला तर त्याच्यामध्ये महाराज सांगत होते की अगदी जो जे बाळ केवळ रांगतंय आणि ते काय करत असतं की एखाद्या गोष्टीचं म्हणजे नासधूस करणं अशा पद्धतीचं, की त्याला फक्त पाहायचं असतं की त्याला महत्व नसतं की हे महत्वाचं आहे किंवा काय तोडफोड करणं, हा त्याचा स्वभाव असतो. तर अगदी ते बाळ देखील एखादं फूल जर दिलं तर ते काय करू शकतं, असं त्याला चिवडत बसून तो एक 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 पाकळी अशी सुट्टी करू शकतो. म्हणजे त्या वयापासनं देखील अगदी वृद्धांपर्यंत ही सिंपल सेवा करता येते. तर या गोष्टीला कुठं कला कौशल्याची गरज आहे का? तर नाही. इथं कुठं सत्वरजतमाचं मोजमाप किंवा मापदंड आहे का? तर नाही. वयाचा मापदंड आहे का? तर नाही. मग अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या जर आपण केल्या तर त्यातनं काय होणार आहे, तर भगवंतांना खूप संतुष्टी मिळणार आहे आणि मग भगवंत आपल्यावरती कृपा करतात आणि मग तिथे मग आपला सत्वगुण असू देत, रजोगुण असू देत, तमोगुण असू देत, भगवंत आपल्याला या सातही लोकांच्या पलीकडे किंवा सॉरी 14 लोकांच्या पलीकडे आपल्याला त्यांच्या घरामध्ये आपल्याला प्रवेश देतात. म्हणून आणि भगवंत इतके कृपाळू आहेत, इतके प्रेमळ आहेत की ते काय करतात की एखादी तरी चांगली गोष्ट या व्यक्तीने केलेली आहे का एवढंच फक्त ते पाहतात. म्हणून तर जेव्हा पुतना ही त्यांना मारण्यासाठी आलेली असते तर त्यांनी ते नाही पाहिलं, परंतु ही वात्सल्य भावाने मला स्तनपान देत आहे एवढं पाहून ते तिला स्वतःच्या आईच्या भूमिकेमध्ये किंवा आई म्हणजे यशोदामाईंची दासी या भूमिकेमध्ये त्यांना ते वैकुंठातलं स्थान देतात, आईचं स्थान देतात. तर अशा पद्धतीने भगवंत इतके कृपाळू आहेत, इतके प्रेमळ आहेत की ते छोटीशी आपली भक्तिमय सेवा देखील ते नोट करतात आणि त्या दृष्टीने आपल्याला त्यांच्या घरामध्ये प्रवेश देतात आणि खऱ्या अर्थानं आपलं या दुर्गादेवींचं दुर्गादेवींचं किंवा त्यांच्या देखरेखाली असणारं हे जे तुरुंग आहे त्यातून आपली सुटका करतात. त्यामुळं आपण सत्व रजतम मग मी हेच केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे याचा फार विचार न करता आपण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून भगवंतांना काय हवं आहे किंवा भगवंतांसाठी मी हे करते एवढंच जर आपण केलं तर नक्कीच आपण खऱ्या अर्थानं आपल्या शाश्वत ठिकाणी जाऊ शकतो. आणि जसं श्रील प्रभुपाद म्हणतात की जेव्हा
श्रीकृष्ण किंवा सगळे अवतार जेव्हा झाले, तर औदारी अवतार ज्याला आपण म्हणतो, तर ते श्री चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, तर जगाई आणि मधाईचं देखील त्यांनी सुटका केलेली आहे. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात की खरं तर चैतन्य म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी एका जगाई मधाईची सुटका केली, परंतु त्यांनी जे आपल्याला हरिनाम दिलेला आहे, तर हे हरिनाम आपण त्याचं संकीर्तन केलं तर अशा अनेक लाखो जगाई मधाईंचं आपण म्हणजे त्या हरिनामामध्ये इतकी ताकद आहे की हे हरिनाम या लाखो जीवांचं, जे जगाई मधाई सारखे अधपतित झालेले त्यांचं ते मुक्तता करू शकतात, त्यांना कृष्ण प्रेम देऊ शकतात. केवळ मनुष्य जातीच नाही तर अनेक जीवजंतू, चर जी म्हणजे वनस्पती असू देत, कीटक असू देत, अशा कित्येक जीवांना खर तर जेव्हा आपण एकत्र येऊन हरे कृष्ण 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 हरे हरे असं जेव्हा आपण नगर संकीर्तन किंवा नाम संकीर्तन करतो, तर या जपाचा, या संकीर्तनाचा, या आजूबाजूच्या असणाऱ्या सगळ्या जीवांना त्याचा फायदा होतो आणि ते जीव देखील कृष्ण प्रेम प्राप्त करू शकतात. त्यामुळं आपण हरिनाम संकीर्तन हे खूप गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आणि त्याचा अधिकाधिक प्रचार करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कुणाला काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील, काही चुका सांगायच्या असतील तर नक्की सांगा. हरे कृष्ण. आणि उद्या परत 2 वाजता रजोगुण काय करू शकतो याच्याबद्दल आपण, रज आणि तमोगुण हे काय करू शकतात याच्याबद्दल परत एकदा उद्या 2 वाजता ऐकूया. हरे कृष्ण. सेटिंग चेंज केलंय. चालेल, थांबूयात मग. उद्या परत 2 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा.